तुमच्या घरी हळद होती ना, कशी झाली? तुम्हाला कसं काय माहित आमच्या घरी हळद होती? ते आता लग्न होणार म्हणल्यावर हळद पण होणारच की. एक नंबर झाली माणिक काका हळद. आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही एकमेकांना हळद लावली. म्हणजे त्या प्यारजन नाचले असतील ना? तुमच्या मा बाबांनी डान्स केला असेल ना? नाही ना माणिक काका, आम्ही आजारी असल्यामुळे मा आणि बाबा टेन्शन मध्ये आहेत. अच्छा, बरं हे आपण तुमची युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट का करतोय माहिती आहे का तुम्हाला? हो, माझं ऑपरेशन होणार आहे म्हणून ना. हा, पण कधी होणार आहे ऑपरेशन? माणिक काका, होईल ना उद्या नंतर कधीतरी. अमोलराव, आपण ह्या सगळ्या टेस्ट आहेत ना, ऑपरेशनच्या एक दिवस आधी करतो, सगळं नॉर्मल आहे का ते बघण्यासाठी. काय म्हणजे माझं उद्या ऑपरेशन होणार आहे? हा, म्हणजे आता जर रिपोर्ट सगळे नॉर्मल आले ना, तर मग करावंच लागेल की. नाही माणिक काका, उद्या माझ्या मा आणि बाबाचं लग्न आहे आणि लग्न झाल्याशिवाय मी काही करणार नाही. आता अमोलराव, पण हे सगळं मला सांगून काहीच फायदा नाही. हे तुमच्या मा बाबांना सांगितलं पाहिजे ना. ठीक आहे, आता आपण जाऊ सांगायला. चला. लगेच जायचं? हो चला. बरोबर, चला चला. बसा. मा बाबा. मोल अरे आला बघ. असू दे असू दे. काय रे, कशी झाली बरं टेस्ट? मा बाबा, ते तुम्ही सोडून द्या. मला सांगा, उद्या तुम्ही माझं ऑपरेशन करणार आहात का? ऑपरेशन उद्या? नाही बाळा, तुला कोणी सांगितलंय? मा, अगं तिथे रिपोर्ट काढत होते, मग मला कळलं की माझं उद्या ऑपरेशन होणार आहे. अरे नाही 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 नाही, उद्या ऑपरेशन नाही, उद्या तर लग्न आहे ना. आणि ते रिपोर्ट काढत होते ना, ते रुटीन चेकअप साठी होते, आहे का नाही? नक्की ना? बाळा, आम्ही खोटं बोलू का तुझ्याशी? बरं चला, तुला काय खायचं? अर्जुन, अरे त्याची टेस्ट झाली, त्याला आईस्क्रीम खाऊ घाल ना. आईस्क्रीम खायचं तुला? हो मा. जा. चल चला 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 चला. अपर्णा मॅडम, ऑल रिपोर्ट्स ओके. उद्याच आपण ऑपरेशन अमोलचं करू शकतो. मी उद्या ऑपरेशन करणार नाही. मा बाबा, मी खोटं बोलला माझ्या बरोबर. आता मी तुमचं ऐकणार नाही. मी आताच सांगतो, उद्या लग्न होईल आणि मगच माझं ऑपरेशन. मी लग्नाआधी ऑपरेशन करणार नाही म्हणजे नाही. अमोल, बाळा ऐक ना. अमोल बाळा, मला एक सांग, तू जरा रुसून बसलास तर आम्ही लग्न कसं करणार मग? अमोल, सॉरी ना बाळा. अमोल बाळा, हे बघ, इथून पुढे मा आणि बाबा तुझ्याशी कधीच खोटं नाहीत बोलणार. ए बाळोबा, माझ्यासोबत नाही बोलणार का? मा, अगं मग तुम्ही खोटं का बोलता असं माझ्या बरोबर? अमोल बाळा, आम्ही खोटं जरी बोललो तरी त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, याचा विचार कर ना तू प्लीज. ती काही असू, पण तुम्ही खोटं बोलायचं नाही. बरं, यानंतर नाही बोलणार कुठं, सॉरी. पण हे बघ बाळा, आता एकतर लग्न करता येईल, नाहीतर मग ऑपरेशन. आणि हे बघ, आपलं ऑपरेशन झालं ना की आपण लगेच लग्न करू, दुसऱ्याच दिवशी, आहे का नाही? म्हणजे काकांनी मुहूर्त काढलंय मा बाबा, आणि तुम्ही नाही जाऊ देणार. अरे अमोल बाळा, आपण नंतर नवीन मुहूर्त काढू ना, आणि त्यापेक्षा पण भारी एकदम, है ना? काय बाबा, तू पण ना, आणि नंतर मुहूर्त काढल्यावर मी असायला पाहिजे ना. अमोल, काय बोलतोयस तू? अरे अमोल बाळा, असं नाही बोलायचं. हे बघ, ह्या ऑपरेशन नंतर तू एकदम मस्त बरा होणार आहेस. आणि मुहूर्ताचं काय रे, आपण 100 मुहूर्त काढू. पण मला एक सांग, तुला जर काय झालं आम्ही कसं जगणार रे सोन्या? माझं ठरलंय बाबा, आधी लग्न मगच ऑपरेशन. अमोल बाळा, सर्जन फक्त उद्याच्या दिवसच आपल्या दवाखान्यात आहेत, असा हट्ट करून कसा चालेल? ओके डॉक्टर, पण तुम्ही मला सांगा, मी ऑपरेशन मधून वाचणार आहे का? एकदम खरं खरं सांगा.
बघा मी बरा होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मा बाप, पण जर मला चुकून काय झालं तर मला फक्त तुमचं लग्न झालेलं बघायचं मा बाबा. आम्ही बाहेर आहे. अपर्णा मॅडम, टेक इट सिरियसली. डॉक्टर अभ्यंकर यांची अपॉइंटमेंट अशी मिस करणं योग्य नाही होणार. नाही नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, आपण करूया ऑपरेशन. तो हट्टी आहे, मी समजवते ना त्याला. मी पुढच्या गोष्टी कळवतो. हो. अगं ऐकून तर घे माझं. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं मोना. अगं ऐक की मोना, अगं ऐकशील का तू? हो सर, राव सांगा की राव तिला समजून तुम्ही तर. दीपक, या ठिकाणी तू जगातली सगळ्यात मोठी आपत्ती स्वतःवर ओढून घेतलेली आहेस. तुझं तू बघ. सर नाहीतर काय काय गरज आहे का? हा, बिनकामाची म्हटलास होय तिला? बिनकामाची असं काय म्हणलं नाही बापू मी. मोना, मी असं काय म्हणलं नाही बाया. मी फक्त एवढं म्हणलं की काम करताना तुला सारखी कोणाची तरी मदत लागती. सकाळपासून मी सगळं आवरलंय. उद्याच्या लग्नाचं जेवणाचं सगळं तयार आहे. हे सगळं कुणामुळं? का आली होती तू तुमच्या मेहंदीवाल्या शबनम, अंजली, करिश्मा? मोना का ऐकून तर घे, तसं नाही म्हणलो मी. स्वतः एकतर लॅपटॉपवर बसायचं, नाही तर बाहेरून फिरून यायचं आणि म्हणे मोना काय काम करत नाही. लॅपटॉपवर बसल्यावर लॅपटॉप मॉडेल की. छोटे सरकार, तुम्ही आलात? अरे छोटे सरकार, सगळी तयारी झालीये आणि ही सगळी तयारी मी केलीये बरं का. मोमा मला वरती घेऊन चल. अमोल, अरे बाळा काय झालं? हो तू चल म्हटलं ना. अरे बाळा, काय ए, अप्पे, पोरग नाराज काय? अर्जुन, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. उद्या दवाखान्यामध्ये ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत आणि अमोलचं ऑपरेशन जर त्यांच्या हातून झालं तर त्याची वाचण्याचे चान्स जास्त आहेत. आणि अमोलने एकच लावून धरले, आधी लग्न मग ऑपरेशन. काही झालं तरी अमोल बरा व्हायला हवा. अमोलला समजावणं गरजेचं आहे. नाही म्हणजे आपण असं नाही का करू शकत? लग्न झालं की लगेच जाऊ की आपण? बापू, अहो ते डॉक्टर महिन्यातून एकदा येतात दवाखान्यामध्ये. बरं त्यांना असं आहे का की फक्त अमोलला बघायचं आणि जायचंय? त्यांच्याकडे लाईन असते पेशंटची. बापू, आता ना सगळ्या गोष्टी आपल्या सोयीने नाही होणार. पर मग आता करायचं काय? देव बाप्पा, अरे माझी एकच इच्छा राहिली आहे, ती तू का पूर्ण करत नाहीयेस? मी तुला एकच दिवस मागितला होता ना, आणि तोही तू मला देत नाहीयेस. अरे साखरपुडा, मेहंदी, बस्ता किती छान झाले. आता फक्त लग्न राहिले रे, आणि मला माझ्या मा आणि बाबाला एकत्र बघायचंय. मला माहितीये की मी जाणार आहे. एवढे दिवस माझे मा बाबा वेगळे राहिले, तर आता मला त्यांना नाही वेगळे बघायचं. माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, मला त्यांचं लग्न बघू दे. प्लीज देवा, प्लीज. आता फक्त अमोलला तुम्हीच समजावू शकता. अरे दिप्या, किती समजून सांगू त्याला? दवाखान्यातून घरी येईपर्यंत नुसतं समजून सांगतोय मी त्याला. पोरगा ऐकायलाच तयार नाही. एकच लावून धरलंय, आधी लग्न मग ऑपरेशन. हो ना, आणि नेमकं या लग्नाच्या वेळेतच आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळते. अहो माणसं, पण यावर काहीतरी उपाय निघायला हवा ना. काय उपाय काढणार आता? अमोल ऐकायलाच तयार नाही काही. पर दोन्ही गोष्टी एकदम होणं बी कठीण आहे ना. होय विनायकराव, मला वाटतंय आपण अमोलला जरा समजून घेऊन काहीतरी मार्ग काढायला पाहिजे.
बापू अहो आपण अमोलला समजून घेतोच आहे, पण त्याचा जीव महत्वाचा आहे हे त्याला कसं समजून सांगायचं. आणि त्याच्यासोबत आपण असू ऑपरेशनला, पण त्यानेच न घाबरता या ऑपरेशनला सामोरं जायला हवं ना, तरच त्याचा जीव वाचेल. अहो अपर्णा बोलते त्यात काहीच चुकीचं नाहीये. लग्न होईल हो, पण अमोलला काही झालं तर? रुपाली अगं अमोलला का काही होईल? आणि तुम्ही म्हणताय तसं अमोलचा जीव महत्वाचा आहे, पण त्याचा आजार बरा होणारा नाहीये हे मान्य करायला हवं. दादा अरे अर्जुन, अमोलचा आजार बरा होणं ही सामान्य बाब नाहीये. डॉक्टरांनी आपल्याला महिन्याभरापूर्वीच सांगितलं अमोलचा आजार बरा होणार नाही. अशातच आपल्याला त्याला बरं करायचं असेल ना, तर उपचार घेण्याच्या पद्धतीपेक्षा सुद्धा महत्वाचं आहे त्याची उपचार घेण्याची इच्छा. हा नाही म्हणजे बरोबर आहे, अमोल उपचारांनी बरा होतोय हे जरी खरं असलं तरी पण त्याच्याकडे एक महत्वाची शक्ती आहे, ती म्हणजे त्याची ऊर्जा आणि त्याची इच्छाशक्ती. आणि आपण जर त्याला जबरदस्ती ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं तर तर काहीतरी बिघडू शकतं. अगदी बरोबर. अमोलच्या काही इच्छा आहेत ज्या त्याला जगण्यासाठी ऊर्जा देत आहेत, आणि त्याच ऊर्जा जर आपण काढून घेऊ तर त्याच्याकडे जगण्यासाठी काय कारण उरणार आहे? पण सर त्याची इच्छा आणि स्वप्न एकत्र नाही पूर्ण होऊ शकत, कसं सांगू तुम्हाला? मला एकच कळतं, आत्ता अमोल खुश राहणं गरजेचं, तरच उपचारांचे परिणाम दिसून येतील. मग आता आपण काय करायचं? आप्या, आपण बोलूयात अमोल बरोबर, थोडं समजून सांगू त्याला, ऐकतोय का बघूयात की. अमोल काय म्हणतोय याची काळजी वाटते मला. अमोलने एवढं ऐकून घ्यावं फक्त. भीती तर मला पण वाटते हो, पण अमोल ऐकल अशी आशा पण आहे. दुसरीकडे मला असंही वाटतंय की अमोलची इच्छा पूर्ण झाली तरच त्याचा जीव वाचेल. अहो काय बोलताय तुम्ही? नाही नाही अमोल आपल्यात नसल्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी. रुपाली, तुझ्या भावना मी समजू शकतो. माणूस पूर्णपणे विज्ञानावर विसंबून नसतो. भावना आहेतच की माणसाला, आणि त्याच त्याला जगण्यासाठीची कारणं शोधायला लावतात. अमोलच्या इच्छा हे त्याच्या जगण्यासाठीचं कारण आहे. मला पण छोटे सरकारांनी खूप सवय लावली हो त्यांची, त्यांना काहीच होऊ नये. मोना, त्या गोष्टींचा ताण नको घेऊ. आता सध्या अमोल ऑपरेशनला कसा तयार होईल याचा विचार कर. ते माहित नाही मला. हो, आपण मुलाचा निर्णय घेण्याआधी त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायला जमणार आहेत का ते पाहत होतो. पण हे सगळं खूप अवघड आहे हो. म्हणजे अहो, छोटे सरकारांवर सगळ्यांनी खूप जीव लावलाय, आणि त्यांच्या बाबतीत मी सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, पण आता ते आपल्यात नसण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीये हो. हो मोना, पण त्यासाठी अमोल आनंदी राहणं गरजेचं आहे ना ग. हो, आपण ते करतोयच ना. अहो, तुम्ही असं किती वेळ फिरत राहणार आहात? ना ग, डोक्यात विचार चालू असले ना, काय करतोय काय कळत नाही बघ. खरं आहे तुमचं. माझ्या डोक्यात पण ना नको नको ते विचार येत आहेत. मोना, अमोल उद्या बरा होईल ना ग. त्याला काय होणार तर नाही ना? हो, त्याला नाराज करून त्याच्या इच्छेविरुद्ध आपण त्याला ऑपरेशनला पाठवतोय.
हे करत बरोबर आहे का ग? अहो हो, किती प्रश्न आहेत तुमच्या डोक्यात. मला माहितीये तुमचं छोटे सरकारांवर खूप प्रेम आहे, पण उद्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये हो. आणि राहिला प्रश्न ऑपरेशनचा, तर छोटे सरकार आनंदाने ऑपरेशनला जाते. वंस आणि अर्जुन दादा त्यांना नक्की समजावतील. ठीक आहे, त्याला वॉर्ड नंबर 4 मध्ये शिफ्ट करा. ओके डॉक्टर, ते अमोल कदमचं ऑपरेशन उद्या होणार आहे का? माणिक, काय रे सगळं विचारतोयस तू मला? आणि तुला हे सगळं कळतं कुठून? नाही, ते मी बाहेर बोलताना ऐकलं ना त्यांना. आणि चांगलं कुटुंब आहे ते, जरा काळजी वाटली मला म्हणून विचारलं मी. पण सॉरी बरं का. नाही नाही, ते ठीक आहे. कसं आहे, त्याचे वडील एकतर पोलीसमध्ये आहेत, आई पण कलेक्टर आहे, आणि मुलगाही तसा हुशार आहे. पण दुर्दैवानं त्याला कॅन्सर झालाय ना. हो ना डॉक्टर. मग ऑपरेशन उद्याच होईल का? हो, डॉक्टर अभ्यंकर सर उद्या येतात, त्यांची व्हिजिट आहे ना आपल्याकडे. आणि अर्जुन सरांनी त्यांची अपॉइंटमेंट पण घेतली. अच्छा. नाही, अमोल मला त्याच्या आईबाबाच्या लग्नाबद्दल बोलला होता ना. त्याची शेवटची इच्छा आहे असं म्हणत होता तो. अच्छा डॉक्टर, पण ऑपरेशन नंतर अमोल वाचेल का हो? खूप कमी चान्सेस आहेत, कारण ब्रेनच्या नाजूक ठिकाणी ती गाठ आहे. त्यामुळं डॉक्टर अभ्यंकर इज द लास्ट होप. म्हणजे ते काही कॉम्प्लिकेशन्स न येता ऑपरेशन जर व्यवस्थित झालं तर कदाचित वाचू शकेल तो, पण हे चान्सेस 5% आहेत. अच्छा. पण ही केस बघता मला नाही वाटत अमोल वाचू शकेल यात. हा डॉक्टर, हो अशी वेळ आहे ना कोणत्याच आईवडिलावर येऊ नये. आता मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतंय बरं का, पण आपण काहीच करू शकत नाही ना. म्हणजे उद्या त्यांचं लग्न होणार आणि त्याच दिवशी पोराचं मरण, म्हणजे हे सगळं लईच जड जाईल हो त्यांना. आत्ताच आपण असं नको म्हणायला, कारण अमोलला इतका त्रास होत असताना सुद्धा तो आजपर्यंत तग धरून आहेच की. ते खूप लढाऊ वृत्तीचा आहे तो, त्यामुळं काही होऊ शकतं. ते वॉर्ड नंबर 4ला पेशंट शिफ्ट करायला सांगितलंय ना, तेवढा तो शिफ्ट करून घे. हां, आलोच मी. डॉक्टर, ऑपरेशन कोणी पण करू दे, उद्या आमल्याला मरावंच लागणार. आणि राहिला प्रश्न त्याच्या लढाऊ वृत्तीचा, तर ती मी पद्धतशीरपणे संपवतो. त्याच्या घरी जाऊन अरे अमोल बाळा, तू आमचं ऐक ना जरा. हा, हे बघ, तुला वाटलं ना तरच तू ऑपरेशन करून द्या. कसं आहे बाळा, आम्हाला पण तुझी काळजी वाटते रे. आणि तू असं रुसून बसला तर उद्या कसं काय करणार सांग बरं आपण. बापू, मला तुम्हाला नाराज नाही करायचं, पण माझ्या बाबाचं लग्न व्हायला हवं ना. मग तेच तर बोलायचं ना आपल्याला. मला माहितीये की ते माझं ऐकणार नाहीत. अमोल, तुझं ऐकणार नाही असं कसं होईल सांग बरं बाळा. अमोल बाळा, मला सांग, आजपर्यंत तुझ्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही काय केलंय का? सॉरी मा, पण माझी एकच इच्छा आहे, मला तुमचं लग्न बघायचं. ऑपरेशन मध्ये माझं काय होईल हे माहित नाही आपल्याला. माझ्या बाळोबाला काही होणार नाहीये. हो का? तुझं जसं लग्न बघायची इच्छा आहे का नाही, तशीच घरातल्या सगळ्यांची इच्छा आहे तू त्यांच्या सोबत असावं. होय, अरे उद्या येणारे डॉक्टर ना लई चांगले आहेत, त्यांना ऑपरेशनचा लई अनुभव आहे र. आणि मग तू आमचं नाही ऐकलं तर कसं होणार सांग बरं. अमोल बाळा, मला एक सांग, आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी तुझी प्रत्येक इच्छा ऐकली का नाही? मग आता तू आमची एवढी इच्छा ऐक ना. अरे तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत आम्ही. म्हणून म्हणतोय तुझं ऑपरेशन उद्या झालं पाहिजे. मग आता करायचं काय बाबा? उद्या काही होऊ दे,
आपण तुझं ऑपरेशन उद्याच करू. आई मला तुमचं लग्न बघायचं. त्याचं काय? अरे तुझी एक इच्छा आम्ही पूर्ण करू. उद्या बाबाचं लग्न मुहूर्तावर लागल म्हणजे लागल. पण तू पण आमची इच्छा एक पूर्ण करायला पाहिजे का नाही सांग बरं. पण दोन्ही एकत्र कसं होणार? अरे बाळा, त्याच्यावरच तर बोलायचं आहे आपल्याला. मग ते बोलायचं म्हणून बाहेर मोठी मोठे बाबा, मोमा, मामा सगळेजण थांबलेत ना तुझ्याशी बोलायला. हा, तू येशील ना बाहेर त्यांच्याशी बोलायला?